कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटता हितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्थ भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुतं जो आनंद सत्यप्रकाश भुवाणी आधार नाम रूपास बुद्धि न जाने आणि जाने ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण येममिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कवना करावे म्या सकाळचा विषय आपला झाला ज्याच्या अज्ञानाने जे भासत असतो ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होत असतं असा सिद्धांत आहे. जे ज्याचं अज्ञान
त्या वस्तूचं अज्ञान, आणि त्या वस्तूचं अज्ञान असल्यामुळं त्याच्यावर काहीतरी भासणारच विपरीत रूपाने. जसं आपण पाहिलं, ज्याच्या अज्ञानाने काय भासलं? जगत भासलं. जो लपवणी जगता भासू, जो ज्याला लपला त्याला जगताचा काय झाला? हे चांगले वा. जो ज्याला लपला, दोरी ज्याला लपली त्याला सर्प भास झाला. शिंपली ज्याला लपली त्याला चांदीचा भास झाला. रुपल ज्याला लपलं, शिंपली ज्याला लपली त्याला तिथं काय दिसलं? शिंपलीवरी रजत पाहता डोळा दिसे, दोरीवरी भाषे मिथ्या सर्प. नाथ महाराज म्हणतात. म्हणून इथं एकीकडे म्हणले दिसे आणि एकीकडे म्हणले पाहते. शब्द दोन घातले तिथं. दोरीवरी भाषे मिथ्या सर्प आणि शिंपलीवर दिसे रजत. आता इथं दिसे म्हणले, तिथं भाषे म्हणले. भास कधी होत असतो? लख प्रकाश नाही आणि गडद अंधार बी नाही. मंद अंधकार आणि मंद प्रकाश अशा ठिकाणी दोरीवर सर्पाचा काय झाला? आणि इथं भर दुपारा दिसे. कधी? भर दुपारा. शिंपलीवर काय दिसे? नांगरटावरती असलेली पडलेली शिंपलीन बाया वावरात जाऊ लागल्या. कचरा याचायला म्हणा लांबून चमकल होते, त्याच्यावर किरण पडे सूर्याचे आणि ते पांढरं चकचक असतं शिंपलीचं, आणि त्याच्यावर किरण पडल्यामुळं ते चांदीवाणी दिसलं पुढच्या बाईला. काय चालली झपा झपा, येऊ दे ना का, येऊ दे ना, हे येऊ देते, बसा थांबा जास्त, येऊ देते. झप्पा झप्प गेली लगे कुठं? तिला वाटलं यायला कशाला सांगायचं, हिरी आपल्याला शिंदीचे पैसे आलेले नाही, आपल्यावर अवक रुपये दादाची भट आपल्याला काय भेटती? चांदी भेटायली. म्हणून ती गडबडीनं गेली जवळ पाहती तर काय. आणि मग या मागालच्या बायाच्या लक्षात आलं की ही कशासाठी गेली? चांदीसाठी गेली. फसली ग तू, फसली. काय दिसलं तिला तिथं? शिंपलीवर रजत म्हणजे चांदी दिसली, दोरीवर सर्प दिसला. तसंच त्यालाच काय म्हणते, ज्याच्या अज्ञान, दोरीचं अज्ञान असल्यामुळं तिथं सर्पाची कल्पना केली, शिंपलीचं अज्ञान असल्यामुळं तिथं चांदीची कल्पना केली, लाकडाचं अज्ञान असल्यामुळं तिथं माणसाची म्हणा भूताची म्हणा काय केली? कल्पना केली. तसंच इथं स्वस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं हे महत्त्वाचं आहे. हे दृष्टांत सिद्धांत पटण्याकरता असतात. दृष्टांताकरता काय नसतात? दृष्टांत बघा, सिद्धांताला तर खरं कोणताच दृष्टांत देता येत नाही. सिद्धांताला काय नाही, कोणता काय दृष्टांत देता? अनुमाने ना त्याचा काही अनुमान लावता येत नाही. एक गोविंद रे, तो परमात्मा कशाच्याच प्रमाणाचा विषय नाही, अप्रमेय आहे असणारा, कसा सांगता येत नाही. आहे पण बोलायचं काम नाही. श्रुती म्हणती नेती आम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. माहीत आहे पण सांगता येत ना. कसा सांगता? माहीत आहे पण सांगता येत नाही. शास्त्राने जे वर्णन केले ब्रह्मस्वरूपाचं आत्मस्वरूपाचं निषेध वृत्तीनं वर्णन केलं, विधीनं सांगता आला नाही. निषेध वृत्तीनं तो जड नाही, तो चैतन्य आहे. तो असत नाही, तो सत आहे. तो दुःख नाही, तो आनंद स्वरूप आहे. म्हणून तो सच्चित आनंद स्वरूप आत्मतत्व आहे. म्हणून असताच्या निवृत्ती करता सत मनोवाली श्रुती, जडाची असमाप्ती चिद्रूपायशी. श्रुतीनं जे सांगितलं सच्चितानंद तो सत आहे, म्हणून तो असत नाही, तो सत आहे. तो जड नाही, तो चैतन्य आहे. तो दुःखरूप नाही, तो आनंद रूपी. म्हणून परमात्मा किंवा ब्रह्म किंवा तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहात. आपलं स्वरूप म्हणजे काय? तुम्ही सतत आहात म्हणून सत आहात. शरीर सतत नाही म्हणून असत आहे. हे उघडं आहे. पुन्हा शरीर सतत हे काय? अरे जागृतीतलं स्वप्नात नाही, स्वप्नातलं सुसुप्तीत नाही, बालपणातलं तरुणपणात नाही, तरुणपणातलं वृद्धपणात नाही, गर्भात याच्या आधी नव्हतं आणि मसन वाट्यावर जाळल्यावर पुढे नाही. हे शरीर सकाळचं दुपारा नाही, दुपारचं संध्याकाळी नाही.
अरे डोळा झाकून डोळा उघडला पहिलं मेलं. एक श्वास सोडला तुम्ही आणि दुसरा श्वास घेतला, मेला पहिला श्वास. तुम्ही श्वास सोडा, मेला का गेला तेव्हा आता? हा, मेलात नाही, गेला म्हणजे मेला. नवाला दुसरा शरीरात आणि लक्षात घ्या ही प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत ठीक आहे. श्वास सोडा आणि पुन्हा आत नाही आला, उचल बांगडी उचला. कोणाला? लगेच पाहुण्या रावण्याला ठेपे, आमंत्रण, 11:30चा टाईम आहे, या तुम्ही. 2दा माणसं येते तुमच्याकडं, एकदा गुतवायला आणि एकदा जाळायला. पुन्हा कोणी येत नाही. एकदा केव्हा येते? गुतवायला. सावधान, सावध व्हा, सावधान. बामण म्हणतो सावध व्हा. बामण सांगायला मंत्र जपून काय व्हा? सावध व्हा. हा, आता ले तुम्ही राफी फिरणार आहे तुमच्यावर आता, म्हणून सावध. संत बी सांगितले सावध होऊन का संसारी लागा. सावध होऊन कुठं लागा? भोजनी का भजनी? आपण सावध होऊन भोजनी लागतात का भजनी? आपलं सावध होणं म्हणजे काय? झाला का स्वयंपाक? सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी माझे मल्ला. उठा जागे व्हारे आता. म्हणून ज्याच्या अज्ञानाने जे भासत असतं ते त्याच्या ज्ञानाने, म्हणून आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं हे सगळं भासलंय. पिंड ब्रह्मांड हे सगळं आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं. आणि मी आत्मा आहे असं आपल्याला कोणी सांगितलं नाही. ज्या लोकांच्या संगतीत येत आपण, त्यांनी तुमचं नाव ठेवलंय आणि तुम्हाला ते खरं वाटायलं. त्यांनी तुमचं रूप ठरलं, ते तुम्हाला कसं वाटायलं? खरं वाटायलं. त्यांनी तुमचं ह्या गावाचे आहेत म्हणून सांगितलं, ते गाव बी तुमचं वाटायलं तुम्हाला. तुम्ही ह्या जातीचे आहेत, ती जात बी काय वाटायली त्याच्या सांगण्याहून तुम्ही जात मानली. त्याच्या सांगण्याहून तुमचं रूप तुम्ही मानलं. त्याच्या सांगण्याहून तुम्ही नाव चिटकून घेतलं. त्याच्या सांगण्याहून तुम्ही आश्रम स्वीकारला. पण इथं जात वीत गोत कुळ शीळ तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी न जात न गोत न कुळ हे काहीच नाही. भजे का? नाही तर हे असणारे हरिपाठ म्हणणारे असे म्हणते भजे खा तोरीत. का आणि खा किती अर्थ बदलला. भजे खा, भजे खा म्हणजे काय? खा, गरम गरम खा. अरे भजे का त्वरित लवकर जेवायचं काय करतो? भजन कर. काऊन की जे तुझ्याकडं साधन आहे ते कधी जाईल तुझ्या हातातून काही सांगता येत नाही. म्हणून त्वरा करा. कशाची? भजनाची. भजन म्हणजे काय? सतत अंतकरणात त्याचं चिंतन. सततम कीर्तयंतो माम. सतत त्याचं चिंतन करणं याला म्हणतात भजन. भजन म्हणजे टाळ लावून मृदंग लावून चहा पिऊस्तर भजन, ते भजन नाही. ते भजन ते वंगळवाणी नरका जाणे चुके ना. भजन म्हणजे सतत आपली अंतकरणवृत्तीची धार परमात्म्याच्या कशी लागी लगन. काय लागली पाहिजे? मीरा हो गई मगन. कशात मगन होती ती? हा, कशात मग्न होती मीराबाई? फक्त देवाच्या चिंतनात मगन. मी राजाची भावना होता. कोणाची होती ती? राजाची मुलगी होती. पण इतका भाव काहीच नाही. पायात घुंगर बांधून खुशाल नाचायची भगवंताच्या मूर्ती पुढं, कृष्णाची मूर्ती पुढं मांडायची आणि खुशाल काय करायची? गायन करायची, दुहे मानायची मीराबाई. मीरा कही प्रभू गिरिधर नागर असे तिचे मीराबाईचे काय ते हिंदीतून दोहे भजन आहेत. फार सुंदर भजन. म्हणून लक्षात घ्या, ज्याच्या अज्ञानाने म्हणजे स्वस्वरूपात ज्या तुम्हाला माहीत बी नाही मला अज्ञान आहे म्हणून तुम्ही जे ठरविलंय मी देह, तुम्हाला देह होताच येत नाही. कसंच नाही होता येत. काय होता येत नाही? तुमचं स्वरूपच नाही तो होता कसं? देह दृश्य आहेत, तुम्ही अदृश्य आहेत. देह जड आहे, तुम्ही चैतन्य आहेत. देह विकारी, तुम्ही अविकारी आहे. देह इंद्रिय प्रत्यक्ष आहे, तुम्ही मनाच्या पलीकडे. तुम्ही कोणीकडे? मन तुमच्या पुढे, तुम्ही मनाच्या मागे आहेत. कळतं का तुम्हाला? तुमचं खरं तुमचं स्वरूप कुठे आहे? तुम्ही कुठे आहेत? मनाच्या पुढे आहेत का मनाच्या मागे आहेत? मन कळतं ना तुम्हाला? बरं कोणाचं नाही कळलं? तुमचं तुम्हालाच कळतं ना. ज्याला मन कळतं ते देहाला मन कळतं का? हां,
तुमचं मन दुसऱ्याला कळतं का? मन इंद्रियाने डोळ्यांनी दिसतं का ते? होय. डॉक्टरनी तुम्हाला असं बॅटरी लावून पाहिलं, तोंड जीभ असं तोंड वासा, काय पाहिलं? काय दिसलं डॉक्टरला? काय दिसणार आहे? दात जीभ ते तोंड दिसलं, मन दिसलं का? बाहेरच्या कोणत्या साधनाने काय दिसत नाही? मन दिसत नाही, ते आत आहे, इतकं सूक्ष्म आहे ते. तुम्हालाच प्रत्यक्ष आहे, तुमचं मन तुमच्या बायकोला प्रत्यक्ष नाही. जर एकूण एकाचे मन जर कळाले असते तर व्यवहारच झाले नसते. लक्षात घ्या. एकूण एकाचे बघा ना तुम्ही, त्या पांडव प्रतापामध्ये एक कथा आहे. कर्ण रस्त्याने जाऊ लागला, द्रौपदी महालात होती वर. सहजच मनात आलं द्रौपदीच्या, ह्यो जर 6वा पांडव असला असता तर मला दिवस वाटून द्यायचं काय नव्हतं, काम नव्हतं. असं सहजच येतं मनात, सहजच तुमच्या मनात येत असतं. उगच आलो मी पोथीला, ते काय नसतं तसं, सहजच. ती बाई म्हणली म्हणून सहजच मनात येत असतं. तसं सहजच मनात आलं. हे कोणाला जरी नाही कळालं तर देवाला कळतं. तुमच्या मनात काय घोळ मिळे हे तुम्हाला जरी कोण लोकांना नाही सांगता आला, ते सगळं कोणाला कळतं? हां बघा, हां, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. विश्वंभर परिहर, त्याला काही परिहार करायचं सांगायचं काम नाही. मुंगी के पाव में घुंगरू बसता है, वो भी अल्लाह सुनता है. आता मुंगीची पाकीची ठोकर आणि तिच्या पायात बांधलं काय, ते केवढं मोठं असेल, मग त्याचा ध्वनी किती का असेल, आणि ते बी कोणाला कळतो? अल्लाह सुनता है, देवाला कळतो. म्हणून सगळ्याच्या मनात काय चाललंय हे कोणाला कळतं? देवाला कळतं, तो जाणता आहे. म्हणून आपलं मनच आपल्याला प्रत्यक्ष आहे, आपलं मन कोणालाच प्रत्यक्ष नाही. आणि त्या मनाला जाणणारे तुम्ही मनाच्या पलीकडे. मन तुम्हाला जाणू शकत नाही, तुम्ही मनाला जाणता. जे जे कळतं ते कशात कळतं? कोणाला कळतं? इंद्रियाला का शरीराला? का कळतच नाही? नाही कळायला का नाही? हे हिशेब, हे तंत्र. मग तुम्ही बसले कुठं येऊन? हा, पायाची पडते, मारीन आली, मारीन गेली, वरच्या आळी मारणीने दिली, जवळ आली काळाची फेरी. वरच्या आळी म्हणजे स्वरूपावनं हाक मारली तिनं, मारणीनं. पायाची पडते, काय आले? हा, मारीन आली, मारीन गेली, वरच्या आळी. वरची आळ म्हणजे ब्रह्मस्वरूप, आणि खालची आळ म्हणजे हे नरक. हे शरीरावर येऊन बसणं, घाणीवर येऊन बसणं, मृत्यूवर येऊन बसणं. कशावर येऊन बसले तुम्ही? उकांड्यावर. अरे उकांडा बरा, तितकी घाण आहे. मोरी बरी, तितकी काय आहे शरीर? घाणीची फॅक्टरी शरीर आहे. घाणीची फॅक्टरी काय? शरीर आहे. डोळ्यातून काय निघत, नाकातून काय निघत, तोंडातून काय निघत, कानातून काय निघत? मसाले, आंबारी मसाला. म्हणून अरे सगळं शरीर म्हणजेच काय? हा, घाण आहे. हा देहे नाशिबंत, मळमूत्राचा वरी चर्म घातले रे, कर्म कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा परे दे मदालसा, सोहम जो जो रे निज रूपी निज लाशे. कुठं झोप लागलेली? स्वस्वरूपाच्या ठिकाणी. मीच मला, माझंच मला ज्ञान नाही म्हणजे अज्ञान आहे. मीच कोण आहे मला कळालं नाही. मी ह्याशी कोण जाती? अवघड किती पाहायला गेलं तर किती अवघड काम झालं. तुम्हीच तुम्हाला माहीत नाही. होय, बायकोलाच म्हणाले तो अनावरा कोण आहे. आता हाणून घ्यायची पाळी की नाही? कोणाला म्हणायला पुन्हा? त्याच्या पुन्हा नाक मारत तर सांगायले. संध्याकाळी झोपले आणि तिला स्वप्न पडलं की नवरा मेला म्हणून स्वप्नात, आणि जावा लागली आरडायला. आणि त्यांनी उठिलं. मग तिला एवढ्यानी काऊन रडायली? काय झालं हिला? उठिलं, त्याच्याच गाळ्यात पडी. दादा काय सांगू तुला? सांग ना म्हणे काय झालं तर. अरे दादा काय सांगू म्हणे, मी रांडवलेलं म्हणे. कोणा पुढं बोलून काय सांगू, मी रांडवले म्हणे. सांगायली कोणाला? हा, मी रणकी झाले म्हणे. अवघडच काम आहे का? किती अवघड काम आहे. अति सन्मुख निजून नारी,
पती वैधक्ये बोंब करी, पती पुशे तिशी जरी म्हणे मी रांडवले. बोंबलू बोंबलू सांगायली कोणाला, पुन्हा दादा मोहकच होईना आता, दादा मी काय करू आता, पण सांगायली कोणाला. आपली म्हण आहे ना, काकास कळसान गावाला वळसा, काकातच गाडगू, आणि लागली गावात मोह गाडगं कुठे, मोह गाडगं कुठं. हा, म्हणून लक्षात घ्या, तुमच्याहून देव भिन्न नाही. तुम्ही देव फिरायला पाहाला, कोण 2 धाम जातं, कोणी 4 धामाला जातं, कोणी कोणीकडे, कोणी बोंबलू बोंबलू. देव देव म्हणून व्यर्थ, आणि नीच देव जवळचा देव नेणं शिकवून, मुळी नेणं शिकवून. म्हणून तुमच्याहून देव जो भिन्न सांगत असतो तो लबाड आहे. त्याला तुम्हाला तुमचं शोषण करायचं. त्याला जरा सावध व्हा. अशा लबाडाच्या पाठीमागं कतई कोणी लागायचं नाही. त्याने इतकं जरी तुम्हाला आव्हान दिलं, 10 काढा तुम्हाला फुकट नेतो, ऑफर असती. त्याच्यात काय असती, तुम्ही 10 जोड्या तयार करा, तुमची जोड फुकट. असे त्यांनी चित्र पाळलेले असते. त्यांनी काय पाळलेले, जसं फाशी पारजी काय करीत असतो, चित्र पाळीत असतो. पाळलेलं चित्र कत्ताईच कापून खात नाही तू, त्याला खाऊ पिऊ घालीत असतो. काऊन की ते राजनाथ जाऊन आलडतं, बाकीचे चित्र तसे येईनी पाळलेली गाव चित्र आहेत. ते जाऊन सांगत येतं काय नाही, 12,000 रुपये भरायचे. सकाळचा नाश्ता आहे, पुन्हा सकाळी चहा आहे, दुपारा जेवण आहे पोटभर, संध्याकाळी काय जे असेल ते असेल, आणि सगळी काय व्यवस्था आहे. जीवितहानी ज्याची त्याची, मेले तर आम्ही काय नाहीत, जिम्मेदार नाही. बाकी तुमचा जो इतर खर्च असेल ते तुम्हाला करावं लागेल. कुठं तुम्हाला पाहायला जातं ते तुम्हाला करावं लागेल. आणि सगळी तुमची काय 12 दिवसाचा 13 दिवसाचा प्रवास आहे. आणि इतके देव आहेत, पुन्हा लिस्ट असते त्या देवाची, एका सोयीनच लिस्ट असते. इतके काय, कोणत्या देवे असतात, कोणते देव असतात, असे दाखवितात ते. आणि मग ह्या बाय म्हणतात, माय 12,000 मध्ये असे देव दाखिले महाराजांनी, आम्हालाच कटाळा आला काय पाहायचा. हे अशा तुका म्हणे येड्या बाया, ज्याला बाई येऊन गेल्या बाया. म्हणून आपल्याला ध्यानात घ्या, ज्याच्या अज्ञानामुळं, स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं तुम्हाला अज्ञान आहे. मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही, आणि तुम्ही ठरवून टाकलं मी देह, मी नावरूपाचा आहे, मी ह्या गावाचा आहे, मी ह्या जातीचा. अरे जात वीत गोत कुळ हे तुला काहीच नाही तुझ्या ठिकाणी, तू सच्चिदानंद ब्रह्म आहेस. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात वेदांत शास्त्रवाक्य. म्हणून इथं त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आलेले बद्धता नाहीशी करण्याकरता आत्मज्ञान पाहिजे. ते आत्मज्ञान श्रवणाने होत असते. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरले तोच यारे. कशाने पेरलं, म्हणून अवधान ऐकले दिजे. काय द्या, अवधान द्या, लक्ष द्या. फक्त एक लक्ष पाहिजे. आपल्या शब्द आणि कान आणि मन ह्या 3च गोष्टी लागतात. शब्द, कान आणि मन, आणि त्या शब्दाचा अर्थ मनात चिटकायला पाहिजे. बघा, एखाद्या शिवी दिली, कानावर पडली, लगेच मनात चिटकती का नाही. ती शिवी तरी काय शब्दच आहे ना, मग ती कुठं चिटकली. मग हे शब्द कुठं चिटकाव का नाही. बरं शिवी व्याख्या चांगली नाहीत का. इतकी खराब शिवी तुम्ही चिटकून घेता राजाराव. खराब घ्यावा का, घ्यासारखी आहे का. जी वस्तू घ्यासारखी ती घ्यावं. हा, ती जी वस्तू आपल्याला घ्यासारखी ती काय करावं. जी आपल्याला घ्यासारखीच नाही ती कशाला घेता. आणि मग कोणी किती जरी शिव्या दिले तर घेणाऱ्याकडे ना. तिथून माई म्हणते बी सासूला, तू कर वटवट, मी आहे दामधट, तू बोंबल किती बी, मी तू काय करीत नाही, ध्यानावर घेत नाही, ऐकतच नाही. ऐकून ना ऐके निंदा स्तुती कानी जसं काहून म्हणे योगीराज. ऐकून न ऐकल्यावानी करते ती. चांदी म्हण की बुटकरी म्हण, काय म्हणायचं तू म्हण, ऐकती पण ऐकून न ऐकल्यावानी. कान निराळ नाही, ऐकून न ऐकल्यावानी. काम सांगितलं
तरी तिच्या कानावर पडतं आणि ते केलं नाही, मला ऐकूच नाही आलं, बस संपलं. ऐकून ना ऐके. मग कोणी तुमची निंदा केली आणि कोणी स्तुती केली तर ऐकून ना ऐके. निंदा स्तुती कहाणी जैसा का उन्मनी योगीराज तैसा मी व्यवहारी आशेनं वर्तत, तसा मी व्यवहारात राहील. जेवी जळात पद्मपत्र, पाण्यात जसं कमळाचं पान असतं पण थेंब लागू देत नाही, तसा व्यवहारात राहा पण कतई अंतकरणात चिटकू देऊ नये. काय हां, कोणी काही म्हणा, काहीच नाही त्याचं. निंदा करा, कोणी स्तुती करा, निंदा अथवा वंदा आमचा सोयीचाच धंदा. म्हणून अशी स्थिती बांधली पाहिजे विचारसागर ऐकून. उगा ऐकायचं म्हणून ते काय ते असे तशा पाठ्यात वाड्याच्यात वाटीभर गहू आणायचे, नात काढायला घ्यायची, जसा रुई घ्यायचा, सांभाळायला नाती, वाळायला पोथी, काढायला माती. अशी नाही ही पोथी. ही पोथी तुम्हाला मोक्ष देणारी, तुमचं जन्ममरण निवृत्त करणारी. म्हणून इतक्या काळजी नाही का? किती काळजी नाही का? तितक्याच काळजीनं. जर तुम्हाला तुमचं कल्याण व्हावं वाटत असेल तर, तुम्हाला जन्ममरणातून पार पाडायचं असेल तर, तुम्हाला अमृतमय जीवन मिळवायचं असेल तर, निश्चिंत निर्भय निशंक जीवन जर मिळवायचं असेल तर, तुम्हाला तर काहीच नाही लागत. पुन्हा निस्ता ऐका. काय करा? हां, आजी श्रवण इंद्रिय पाहले, गीता आणि दान देखिले. फक्त कशाने पाहायचा शब्द? कानाने पाहायचा. निश्चय कानाने पाहायचा का मनात ठेवायचा? मनात ठेवायचा का त्याचा अर्थ करायचा? अर्थ कळत नाही का तुम्हाला? निस्ता शब्दाचे का तुम्हाला अर्थ? बघा, कुत्र्याला शब्द बी नाही, अर्थ बी नाही. कोणाला? त्याला बोलता येतं का कुत्र्याला? भुकता येतं? बघा, तुम्हाला सांगतो, जीव आहेत, झाडात जीव आहे. झाडात काय? दुसऱ्या झाडाला जर आग लागली त्याला कळत नाही का? शेजारच्या झाडाला काय लागली त्याला कळत नाही का? मग त्याला सांगता येतं का उठून पळता येतं? सांगता येत नाही. काऊन की तिथं वाणी बी नाही, क्रिया बी नाही, जीव आहे. तुम्हाला प्रयोग, तुम्ही पाहतेच जीव आहे की नाही. ते तुम्हाला नसेल माहीत, पण शेतकऱ्याला माहिती. लाजाळूचं झाड असतं, हात लावला की असे मिटत येत त्याचे. पाहिलं की तुम्ही? कोणतं झाड? लाजाळूचं. त्याचं नाव ठेवलं लाजाळू. त्याला हात लावला की पानं काय होती त्याची? आता स्पर्श झाला म्हणजे त्याचं चैतन्य आहे का नाही? चैतन्य असल्यामुळं असे झाड झाले का त्याचे? उगच गाई दूध दुभत देत नव्हत्या गोकुळात. आजही तुमचे ढोरापुढं तुम्ही बासरीन चांगलं गायन करा, दुप्पट दूध देतं जनावर. किती दूध देईन? जर 5 लिटर म्हसड दूध द्यायचं असेल तर ती 7-8 लिटर दूध देईल. पण गायन, सुस्वर गायन पाहिजे तिच्या पुढे. हां, मग उगच गोकुळातल्या गायी दूध देत नव्हत्या. काऊन की तिथं बासरीचं काय चालायचं? गायन. सुस्वर मधुर बासरी वाजायचे. कोण? वादक परमात्मा. आणि म्हणून तिथं त्या सगळ्या गवळणी येड्या झाल्या होत्या. कशाच्या नादानी? बासरीच्या नादानी. सगळे पशु पक्षी भुलले होते. कशाच्या नादानी? हां, आणि 16,108 बायका असून काय वाजित होते ते? हां, मुरली वाजित होते, बासरी वाजत होते, पायाला आढी टाकून पुन्हा कमळाच्या झाडाखाली. आणि आपल्याला एक लग्न केलं तर आपली बासरी गुल झाली. सगळे छिद्र बुजले आपल्या बासरीचे. आणि फुकलीचं कुणीकडं वाजायली ती. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. अज्ञान खरं आपला शत्रू आहे. आणि ते अज्ञान म्हणजे मीच मला ज्ञान नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात श्रवण आणि कळत असतं. कशात बसल्यावर? म्हणून श्रवणाला फार महत्व आहे. श्रवण भक्ती सगळ्यात कशी आहे? श्रेष्ठ भक्ती. बाकी 9 भक्तीत श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. मांडी घालून बसायचं, ऐकायचं, मुक्त व्हायचं. मांडी घालून बसायचं, 1 तासात ऐकायचं आणि त्याचा अर्थ आपल्या मनात कळाला पाहिजे. त्या अर्थकार आपली वृत्ती झाली पाहिजे. झालं कानी जे पेरिले तुका म्हणे कानी ऐकली मात तो या झाला घात. जीवपणा काना वचनाची या भेटी, परिसराची पैकी वस्तू उठी कौणू एकू जाऊ. कानाने ऐकलं आणि अंतकरणात रुजलं, कामच झालं. कळालं अंतकरणात मी कोण आहे. तर मीचं दर्शन झालं, मीचा साक्षात्कार झाला. मी जसा आहे तसा मला कळाला संतांच्या संगतीत श्रवण करून.
म्हणून श्रवणाला फार महत्त्व आहे. ही श्रवण भक्ती बाकी सगळ्या भक्तीच्या अगलीकडची भक्ती आहे. तुम्ही चट केलेलं आहे म्हणून श्रवणात बसले, तुम्ही चट केलेलं आहे म्हणून कुठं बसले. आणि जे श्रवणाला आले नाहीत त्याचं आणखी बरंच करायचं राहिलेलं आहे. जरा तुम्ही काय लहान माणसं नाहीत, चांगदेवाच्या पुढचे आहेत. तुम्ही योग केलेला आहे, तुम्ही यज्ञ केलेले आहेत, तुम्ही जप साधना केलेली म्हणून तुम्ही कुठे बसले, श्रवणात बसले. हे सगळे साधन हाताळून तुम्ही श्रवणात बसले. म्हणून श्रवण भक्ती तुम्हाला भक्ती वाटत नाही. तुम्हाला देवावर पाणी घालणं भक्ती वाटती, देवापुढं बसणं, महादेवावर पाणी घालणं, 4 वाजता उठून तांदूळ वाहणं ही भक्ती वाटती तुम्हाला. काऊन की बघा, आणि त्या महादेवाकडे चालले तुम्ही, तो मसन वाट्यात बसला रामाचं भजन करीत, सगळ्या संसाराला आग लावून. तुमच्या संसाराकडे कशाला पाहिजे तो? ज्या महादेवाकडे संसार मागण्याकरता चालल्यात ह्या बाया, लोटा भरजल नेव आणि कशावर घाल, 17-12 मॅट्रिकमध्ये फेल झालं त्याला कलेक्टर होईल की. महादेवावर पाणी घालून ना अभ्यास करता पोरग कलेक्टर होत असतं का? मग तर कोणी पाणी घातलं असतं, कोणाचं पोरग कलेक्टर झालं असतं. जसं ते असणार आला तो हे सांगणारा, हातरेख्या सांगणारा, त्याला काय म्हणते, त्याला भविष्यवाणी. ते पोरग बसलेलं होतं, म्हणजे आमच्या पोराचं पहा बरं. म्हणले हे मिलिटमध्ये पास होणार आहे, पोरग अभ्यासच करीन. महाराजांनी सांगितलं आपल्याला काय होणार आहे, महाराजांनी सांगितलं काय होणार आहे, पास होणार आहे. त्यांनी अभ्यासच करायचं सोडून द्यायला, 100% नापास झालं ते. असा आशीर्वाद देत असते तर कुठली कुठं. म्हणून इथं महाराज म्हणतात, श्रवणात बसल्यानंतर वेदांत शास्त्रात बघा, श्रवणात बसल्यानंतर पुन्हा जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये 2 प्रकार आहेत. पुन्हा एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य ऐकून देवाचं प्रोक्ष रूपाने ज्ञान होत असतं. कोणचं? जसं एखाद्या दिसायचं तिथलं जागृती होत आहे, निघालाय, हे अवांतर वाक्य. निघालेत बसून गाडीत कोण्या देवाला, जे जागृत देवाकडं, हे अवांतर वाक्य. जसं तुम्हाला सकाळी येऊन सांगितलं बारकाने तुम्हाला जेवायला आहे दुपारा, हे कोणचं वाक्य आहे? अवांतर वाक्य. आणि तुम्ही तिथं जेवून तृप्त झाले, हे महावाक्य. म्हणून अवांतर वाक्याने प्रोक्ष ज्ञान होत असतं. सुरुवातीला देव आहे असं कळत असतं, आत्मा आहे असं कळतात, देह आहे ना आत्मा आहे असं कळत असतं. कोण्या वाक्याने? अवांतर वाक्याने. आणि ज्यावेळेस महावाक्य ऐकलं, कोणचं वाक्य? महावाक्य. जीव ब्रह्मरूप आहे, तत्वमसी ते तू आहेस, जे सचितानंद रूप जे ब्रह्म आहे ते तुझं काय स्वरूप, हे महावाक्य. ऐम आत्मा ब्रह्म, हे महावाक्य. मीच ब्रह्म आहे, आत्माच ब्रह्म आहे, हे महावाक्य. हे आया म्हणून अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे महावाक्य येतं. 4 वेदातले 4 महावाक्य येतं. प्रज्ञानाम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे कोणते वाक्य येतं? आणि हे चिटकले पाहिजे आपल्या अंतकरणात. मी तो वासुदेव. तात्विक विचार केला तर मी कोण ठरलो? म्हणून वासुदेव वासुदेव म्हणा, नका भूलू विषय कामा. 8वा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कोण आहेत तुम्ही? देह नाहीत, इंद्रिय नाहीत, प्राण नाहीत, मन नाहीत. तुम्ही इथं वासुदेव आहात, सच्चितानंद ब्रह्म आहात. असं तुम्हाला संताशिव कोणीच म्हणणार नाही. जे ते येतं, लहानपणाचा खेळ होता आपला, कोणी यावं टिकली माराव, कोणी ते बसलेलाच असतो. आणि कोणी यावं काय मारा, तसं कोणी यावं बायकोनी यावं, हे आमचे मालक आहेत, पोराने यावं, हे आमचा बाप आहे, हे बसलेलेच, यायला काय मारले? टिकली आहे. युवाई आला, हे आमचे युवाई आहेत. जावई आला, हे आमचे मामा आहेत, सासरे आहेत. मावस भाऊ आला, हे आमचे मावस भाऊ आहेत. मग तुम्ही निसते मुंडी हालायलाच पाटलाच्या वाड्यात नदी बैल गुबू गुबू. आणि तुम्ही मग इतके कसे, तुम्ही एक आणि इतके कसे झाले? तुम्ही किती येतं? एकच येतं. मग इतके कसे टिकल्या चिटकिल्या तुम्ही?
काहून की तुम्ही या टिकली मारा, तुम्ही बसलेली सापले. इतकी बुद्धी मूढ झाली तुमची, विचार करायला तयार नाही. याच्यात तुम्ही नेमके कोण आहेत? तुम्ही कोणी म्हणले की ते व्हाले, हे लोक जे म्हणाले ते व्हाले, तुम्ही ते नाहीतच. तुम्ही होऊ शकत नाहीत. तुम्ही सापेक्षित आहेत. ते पत्नीच्या सापेक्ष तुम्ही पती आहेत, पोराच्या सापेक्ष तुम्ही बाप आहेत, विवाहाच्या सापेक्ष तुम्ही विवाही आहेत. हे सापेक्षित आहेत आणि हे सापेक्षित भाव तुम्ही खरा ठरविला. आणि हे सगळं, आणि तुम्ही निरपेक्ष आहेत. हे कोणतेच तुमच्या ठिकाणी धर्म नाहीत. म्हणून सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरण व्रज. हे अर्जुना, सगळ्या धर्माचा परित्याग कर तू, आणि तू मला काही, मलाही म्हणजे ते बसलेल्या रूपाला का, दोरे हातात धरून त्या रूपाला का नाही, मला म्हणजे आत्मस्वरूपाला शरणी. अर्जुना, ह्या सगळ्या देह इंद्रिय प्राण मन बुद्धी धर्माचा त्याग कर तू, आणि तू कोणाला शरणी? मला शरणी. असं भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगायले. म्हणून ध्यानात घ्या. अवंतार वाक्याने देवाबद्दल प्रोक्ष ज्ञान होत असतं, आणि महावाक्याने देवाबद्दल अप्रोक्ष ज्ञान होत असतं. म्हणून इथं महाराज म्हणतात की अशा प्रकारे महावाक्य श्रवणाचे दोन असणारे प्रकार आहेत. एक वेदांत वाक्याचा कानाशी संबंध रूप, आणि दुसरा वेदांत वाक्य विचार रूप. वेदांत वाक्य करणारे ऐकल्याबरोबर म्हणजेच प्रथम श्रवणाबरोबर आत्मज्ञान आले तर त्या पुरुषाला दुसऱ्या विचाररूप श्रवणाची आवश्यकता नाही. त्याच्यात शब्दाचा आणि कानाचा संबंध आला. शब्दाचा आणि कशाचा आला संबंध? आणि शब्दाचा आणि कानाचाच काय असतो संबंध. बघा, परमात्मा फक्त शब्दांनी कळतो. कशाने कळतो? म्हणून शब्दाचे फार उपकार आहेत आपल्यावर. शब्दाचीच काय तर उपकार आहेत. म्हणून काय उपकार आहे शब्दाने? आरूप असणारा परमात्मा लक्षात आणून द्याला कोणी? शब्दाने. शब्द हा बहुसार, उपकाराच्या राशी. उपकाराच्या राशीत गाथा म्हणजे काय? तुकाराम महाराजाचे शब्दच आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? तुकाराम महाराजाचे ज्ञानेश्वर महाराजाचे शब्द. गीता म्हणजे काय आहे? भगवंताचेच काय ते. कुरुक्षेत्रावर भगवंतानी अर्जुनाला जे सांगितलेले शब्द जशाचे तसे व्यासाने लिहिले. हे कोणाचे शब्द आहेत? ते कृष्णाने सांगितलेले अर्जुनाला. असणारं तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग 4500 ते काय आहेत सगळे? आता एखाद्या मित्राचं पत्र आलं म्हणजे काय ते शब्द आहे. मग तुम्ही वाचत असताना त्याचा अर्थ लावून घेता का नाही? पत्र आलं तुम्हाला, उद्या आमच्या इथं साखरपुडा आहे, 12 वाजता या. कळाला का नाही तुम्हाला अर्थ? कशाने कळाला? शब्दानेच कळाला. किती कळाला बरं? काही उणीव राहिली की त्याच्यात? बरोबर कळाला. जसा पाहिजे तसा कळाला. काऊन की शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला. म्हणून आपला विषय चालला होता, झाडाच्या ठिकाणी शब्द बी नाही आणि झाडाला क्रिया बी नाही, त्याच्यात जीव आहे. तिथं काय आहे? जीव आहे, पण तिथं क्रिया बी नाही आणि शब्द बी नाही. झाडात जीव आहे. आता म्हशीत जीव आहे, कुत्र्यात तिथं क्रिया आहेत. तिथं काय आता? पण त्याला कळत नाही. उगं थोडंफार माणसाळेत म्हणून कळतं त्याला. येऊ म्हणलं की गोंडा घालतं, हाड म्हणलं की निघून जातं. तितकंच कळतं त्याला. कोणाला? तितकं कळतं त्याला. ते माणसात आले म्हणून, माणसाळेत म्हणून ध्यानात घ्या. तिथं क्रिया आहेत पण शब्द नाही. उन्हाळ्यात म्हशी बसलेल्या आहेत. एक म्हसळ उठली ना, हौदातून पाणी पिऊन आल्या, सगळ्या लाखो लागल्या. तिच्या सवती आहेत ना त्या बसलेल्या म्हशी, त्याच्या संग येणं तिला सांगता आलं का तुम्हाला ताना लागल्यात जा उठून तिथं हौदीन पाणी पिऊन या? सांगता आलं की त्या लाखाल्या नाही का? तिला बी कळालं नाही की यायला ताना लागल्यात, पण सांगता आलं का? सांगता नाही आलं. तिथं क्रिया आहेत पण शब्द नाही. आणि तुमच्या ठिकाणी क्रिया बी आहे पुन्हा शब्द आहे. आणि शब्दाचा अर्थ बी आहे. बरं, शब्दाचा अर्थ आहे का ते चिटकून बी घेता येतो?
चिटकून बी घेता येतं. तुम्हाला विहीर खांदायची असेल तर ते पानडी नेता आणि तो सांगतो इथं खांदा विहीर. तुम्हाला 40 हातावर 5च्या मोटरचं रात्रंदिवस चालती. शब्दच येत ना ते. चिटकून घेतली की नाही अंतकरणात, लगेच दुसऱ्या दिवशी पोकलंड आणून सुरू केली की नाही विहीर. कोणावर विश्वास ठेवला? शब्दावर. कोणाच्या? पण पानाड्याच्या. मग आता पानाड्याच्या शब्दावर तुमचा काय आहे? विश्वास आहे. आणि जर नाही लागलं पाणी तर ते म्हणतो जरा सरकाला. जरा काय झाला? सरकाला. सरकाला जरा. तुम्ही जरा सगळीकडे घेतली विहीर, मी इकडं सांगितली होती, त्याला जटकीत होतो. कोणाला? खाणाराला. मग हो तुम्ही ऐकलं नाही, मी म्हणलं होतं इकडं खांदा, तुम्ही काय केलं? काय झाला मग? सारा जरा सरकाला. आता पाणी कुठं दिसत असतं का खालचं? किती अंधश्रद्धा आहे. हा, पानडी पाहतो आणि काय दाखी तू आणि कुठलं पाणी, त्याच्यावर तुमचा काय आहे? विश्वास आहे. आणि मग काही प्रयोग करते नारळाचा. ते काय असतं? तुमचं ग्रुप रक्ताचा आणि फिरणाऱ्या माणसाचा ग्रुप एक झाला किती नारळ फिरत तव्यावर. नारळ खालती होती त्याच्यावर, तवा ठेवून त्याच्यावर हे बसतं. ते काय होतं? आणि ते काय प्रयोग आहे बरं? तो काय प्रयोग आहे? तुमचा रक्ताचा ग्रुप आणि ते फिरणाऱ्या माणसाचा रक्ताचा ग्रुप एक असेल तर बरोबर काय होतं? ते फिरत. आणि मग ते नारळ फिरलं म्हणजे इथं पाणी खांदा. आता पाणी हिरीला लागणं हे प्रारब्ध आहे का असं दाखिल्यामुळं लागलं? हा, अगं 1000 पानडी हिरी सांगतात, 100 हिरी सांगतात, एखाद्याला लागती. काही काही महाराज असेल 5 वाऱ्या कर, तू नीट होशील. 1000 लोक पाया पडायला जाते, त्याच्यातलं 1-2 नीट होते, ते बोंबलून म्हणून सांगते झालो मी नीट, मग कंबर नीट झाली, मग हे पाये. आणि ते नव्यानं तशीच बोंब लागले. हे असंच आहे अंधश्रद्धा. पण इथं संत सांगाले तैशा हृदयामध्ये रामो. विश्वास आहे तुमचा? ही गोष्ट खरी नाही का? पानाड्याने सांगितलेलं खोटं असून तुम्ही खरं समजिलं, आणि संत खरं असून त्याचं तुम्ही काय समजिनात. आणि खरं तुमच्या हृदयात राम नाही का? हा, काही सगळ्याच्या हृदयात कोण आहे का नाही? बरं, हा, कोणाच ठाव. ज्ञानेश्वर महाराज मान्य आहेत ना तुम्हाला? माऊली मान्य आहेत ना? मान्य आहेत का नाही? तुमच्या घरात फोटो आहेत का नाही माऊलीचे? दर्शन घेता का नाही तुम्ही? आणि माऊलीचं ऐकायला काय घोर आहे? हा, काय सांगाले? तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो. काय भ्रांताशी कामू विषयावरी, सर्व घटी राम देहादेही. हा, हरिपाठात तर ते सांगितलं, ज्ञानेश्वरीत तर ते सांगितलं, गीतात तर ते सांगितलं भगवंताने अर्जुना. सर्वस्यचाहं हृदि समिष्टो मता स्मृती ज्ञान पोहणंच. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुकायशी, जे बुद्धिस्फुरे हरणीशी ते वस्तू गामी. सर्वांच्या हृदयात मी असं स्फुरण चालू आहे. तो मी जे स्फुरण आहे तेच मी आहे. मग देव हृदयात पाहावं का बोंबलत फिरावं इकडे तिकडे? कुठं पाहावं देव? आणि आपण कुणीकडे पाहिलो? बघा, त्या बाईची सुई हरपली घरात आणि पाहिली दारात. गोधड शिवता सुई कुठं हरपली? घरात. आणि पाहिली कुठं? टिपच्या उजेड्या खाली. जे लागली पाहाला उकरायला महाराज आले तिकडून. म्हणजे जय हरी म्हणजे आजीबाई काय करायला? म्हणले सुई पाहिले, गोधड्या शिवायची सुई आणि हरपली. मही महाराज लागले पाहाला, एकमेका हे करू अवघे धरू सुपंत. महाराज भरले चट डवळे शिपीत कपडे पण त्याचे. त्या फुपट्याने काय झाले? भरले. मग महाराज थोडे विचारले, एवढा प्रकाश, गोदाड्याची सोय इतकी लांब, कस काय दिसणं? म्हणले आजी सुई हरपली कुठं? म्हणले घरात. आणि म्हणले हिचं पाहिले कशात? हरपलेली वस्तू उजेडात सापडत असते म्हणून पाहिले. तिचं बी काय एक अंशी बरं आहे. हरपलेली वस्तू कुठं सापडत असते? मग हरपलेली वस्तू उजेडात सापडत असते. जी वस्तू हरपली तिथं उजेड करावा ना. जिथं हरपली तिथं काय करावं? आणि कुठं निघाली तुमची वस्तू? आत्मवस्तू कुठं हरपली? हृदयात. तुम्ही पाहिले कुठं? स्वदेशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देवा
आपुल्या अंतरी जत्राची जत्रा भरायल्यात, अशा बाऱ्या लागायल्यात लोकांच्या, हे भरू भरू चालल्यात एसट्या, नाहीतर ने उभे आणि म्हातारे सगळे कशात, 75च्या पुढची. नीट त्याला नीट चालता येत नाही आणि नीट उतरता बी येत नाही आणि ऐकू बी येत नाही. एक बोलवतं एक बोलते, ते म्हणतात दे तिकीट कंडक्टरला, दे तिकीट. ते म्हणतो जायचं कुठं, अरे तिकीट दे, त्याला झटवीत होते, तुला काय करायचं तिकीट दे. अरे पण जायचं बाबा कुठं तुम्हाला, मी कुठं बी जाईन. हे बाबा एक तर ऐकू येत नाही आणि सांगता येत नाही मला कुठं जायचं. ते असे पागल झालेले माणसं आता देवाकडे निघालेत. चांगलं मन होतं तेव्हा संसारात आणि आता मन झालं पागल. घरातले म्हणते जा पंढरपूरला तुम्ही आता आणि पुन्हा वापस येऊ नका, तिकडेच जा. हे कदारलेले लोक यायला, म्हणून ध्यानात घ्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून इथं म्हणून वेदांत वाक्याचा जो शब्द म्हणून कानाशी संबंध 2 प्रकारनं येत असतो, एक वाच्यार्थाचा किंवा एक लक्षात अर्थाचा. शब्द आला कानावर पण त्याचा जर अर्थच नाही कळाला तुम्हाला ते शब्द काय हे. आपलं आहे ना बहिऱ्या पुढे वाचली गीता, ते म्हणतो ही एक गीता ऐकल्यापेक्षा रातचाच गोंधळ चांगला होता हो. ते संभळून डुंबळून वाजू लागलं मस्तपैकी, चहा येऊ लागला काळा 2-4 बाऱ्या. हे काय नुसतं ऐका घंटाभर, हे काय कळणार काय, आपलं तर म्हणत नाही लागलं, उद्यापासून जायचंच नाही. टक्कुर येऊन चाललंय ते, कुठून चाललंय, टक्कुर असल्यावर टकुऱ्या शिरण ना. तुम्हाला टकुरच जर नसेल तर टकुऱ्यात जाईलच कुठून. म्हणून इथं शब्दरूप संबंध आणि त्या शब्दाचा अर्थ, म्हणून आपल्याला शब्द बी कळतो आणि शब्दाचा अर्थ कळतो. म्हणून लक्षात घ्या, वेदांत वाक्य ऐकल्याने, कानाने ऐकल्याबरोबर म्हणजे प्रथम श्रवणाबरोबर आत्मज्ञान झाले तर त्या पुरुषाला दुसऱ्या विचाररूप श्रवणाची आवश्यकता नाही. ऐकल्याबरोबर काम झालं त्याचं. कसं काम झालं, ऐकल्याबरोबर काना वचना शब्द आणि बस. जसं सिंहाने ऐकिलं, ऐकलेच बघे त्याच्यात उजेडच प्रकाशच पडला. तू सिंह आहेस, जातीवंत सिंह आहेस, तू मेंढी नाहीस, मेंढा नाहीस, तू कोण आहेस, सिंह आहेस. सुरुवातीला त्याला वाटू लागलं, काहून की बऱ्याच दिवसाची संगत घडली होती मेंढ्या संग, एकदम उजेड पडना. पण लक्षात आलं त्याच्याकडं पाही, आपल्याकडं पाही, त्याच्याकडं पाही, आपल्याकडं पाही. आणि मग त्याच्या थोडं थोडं लक्षात आलं की बापा मायासारखाच आहे उभी, मेंढ्यात मायात काय लय फरक आहे. मेंढ्याकडं पाही आणि स्वतःकडे बी पाही, त्याच्याकडे बी पाही, आपल्याकडे बी पाही. म्हणून तुम्ही देवाकडे पहा, देव कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. देव कसा आहे, अजन्म आहे, न जन्मणारा न मरणारा. देव कसा आहे, त्याला रूप नाही, नाव नाही, गाव नाही. कोणाला, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही देवाला नाव नाही. ठेविले नाव, तुम्ही नाव ठेवलं त्याला का देवाला नाव आहे. देवाला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला गाव नाही. तुम्ही लावले त्याला गाव, रूप, नाव. कोणी म्हणतं तो श्यामसुंदर आहे, कोणी म्हणतं तो धनुर्धारी आहे, कोणी म्हणतं त्याला 3रा आंख आहे, 3री आंख आहे, डोळा आहे. म्हणजे त्याला तुम्ही काय दिलं, रूप दिलं, आणि त्याला तुम्ही काय दिलं, नाव दिलं. म्हणून दृष्टी वेधली कवळे, चांदिनी आते म्हणे पिवळे. आणि म्हणून माझ्या निर्मळ स्वरूपी लावी ती दोष. नसलेलीच मला काय लावले त्यांनी, नसलेलंच नाव चिटकेलं मला, नसलेलंच रूप लावलंय मला. नाव नाही, मला गाव नाही, रूप बी नाही. म्हणून अरूप, अनाम, अगाव असा कोण आहे, देव आहे. आता लक्षात घ्या, आता ते देवाचे, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही. तो आधी आहे, मध्ये आहे, अंती आहे. देव नाही असं कधीच नाही, सतत हे तो सत्य तू, सत्य तू, सत्य तो विठ्ठला. म्हणून तो जागृती आहे, स्वप्नात आहे, सुसुप्तीत आहे, प्रलय काळात आहे, उत्पत्ती स्थितीत आहे, सगळ्या काळात तो ओतप्रोत भरलेला आहे परमात्मा. हे परमात्म्याचे लक्षण आहे, शास्त्राने सांगितलं. आता तुमचे पहा, तुम्हाला जात आहे का, चिटकून घेतली. तुम्हाला रूप आहे का, चिटकून घेतलं. तुम्हाला नाव आहे का, चिटकून घेतलंय. कोण्या गावाचे तुम्ही,
देशवेशनो हे माझा. सहज फिरत आलेले. कोणचा देश तुमचा आणि कोणचा वेश तुमचा. सहज फिरत आले. करू सत्तावर कोणावर सत्ता गाजिता. अरे तुम्ही सत्ता कशावर गाजिता. बालपणावर सत्ता गाजिली गेलं ते. तरुणपणावर सत्ता गाजिली गेलं ते. आता म्हातारपणावर सत्ता गाजायले. बाबा म्हणलं फिरेल मग. कोण बाबा. अरे कशाचा बाबा. कशावर सत्ता गाजिते. सत्ता गाजिता चालली ती. पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. म्हणून इथं महाराज म्हणतात की असा देव आणि तुमचे लक्षणे जुळतेत का नाही. पहा ना. पाहिलं ना त्या सिंहानी. त्याचे आपले लक्षणं जुळाले आणि मग त्यांनी लगेच जुळाले. पुन्हा त्याला थोडा संशय आला होता म्हणून काठावर नेलं. सागराच्या पाण्याच्या त्या सरोवराच्या. पाहिलं दोघांनी प्रतिबिंब. दोघांचे कसे दिसले. काहून दिसले बरं. होतेच म्हणून. होतेच. पहिलेच होते ते. पहिला तो सिंह होता. लगेच त्याने मी सिंह अशी गर्जना केली. म्हणून काय केली त्यांनी गर्जना. अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे. मी तो वासुदेव आहे महात्मा ब्रह्म. अशी काय केली. म्हणून जातीवर या जरा. कशावर या. जातीवर या. तुमची कोण जात आहे. तुम्ही कोणाचे पुत्र आहात. कोणाचे अंश आहात. तुम्ही कोणाचे चिरंजीव आहात. तुमचा माय आणि बाप परमात्मा आहे. तुम्ही परमात्म्याचे अंश आहात. तुम्ही देवाचे आहेत. कोणाचे आहेत तुम्ही. म्हणायला काय घोर आहे. नाही हायतच म्हणायची गरज नाही. तुम्ही कोणाचे येत. हा मग देव माझा म्हणाव का मी देवाचा म्हणाव. देव माझा मी बी कोणाचा. आणि हे खरं बोलणं आहे. आणि हे मा बापन हे ही माझी आई. अरे असे मायबाप तर किती जन्मात किती झाले. मागायला जन्मात वेगळेच मायबाप. ह्या जन्मात वेगळेच मायबाप. पुढच्या जन्मात कोणते तुमचे मायबाप. अरे लटकं येते. खोटं येते. खरे आई वडील तुमचे परमात्मा आहे. कृष्ण माझी माता. कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता. म्हणून देवाला आपले आई वडील समजावं. देवाला आपले मायबाप समजावं. देवाचं समजावं आपण. आणि हायतच तुम्ही कोणाचे. देवाचे छेत. म्हणून इथं आवश्यकता आहे प्रथम महावाक्य श्रवण करूनही जर असंभावना आधी राहतील तर त्याने दुसरे श्रवण करावे. आणि जर श्रवण करूनही जर तुमच्याकडं असंभावना काय राहिली. दोन येतात. एक विपरीत भावना आणि एक झालेला आहे मागे विषय आपला. पुन्हा तेच आला पुढं. असंभावना आणि विपरीत भावना. असंभावना म्हणजे मी कोण आहे याच्याबद्दल माहीतच नाही. मी कोण आहे याच्याबद्दल काय नाही. ब्रह्म काय आहे. मी कोण आहे. आत्मा काय आहे याच्याबद्दल कत्तही माहीत नसणं ही असंभावना. आणि ती तुमच्याकडं आहे. तुमच्या बोलण्याहून कळतं. तुमचं तुम्हाला ज्ञान नाही. असंभावना आहे. आणि त्याच्यात असंभावना असल्यामुळं तुमचं तुम्हाला ज्ञान नसल्यामुळं तुम्ही विपरीत भावना केली. कोणची भावना केली. मी देह आहे. मी करताय. मी भोगताय. मी सुखी आहे. मी दुःखी आहे. मी पापी आहे. मी पुण्य आहे. मी जन्मलो. मी मरणार. ही कोणती भावना आहे. विपरीत भावना. त्याचं मूळ आहे असंभावना आणि पुढचं आहे विपरीत भावना. जर श्रवण करून जर असंभावना आणि विपरीत भावना जर राहिल्या तर महाराज म्हणतात त्यांनी एक प्रमाण असंभावना व दुसरी प्रमेय असंभावना. त्या असंभावनेत पुन्हा प्रमाण असंभावना आणि एक प्रमेय असंभावना. प्रमाण सगळे शास्त्र जे वेदांत शास्त्र किंवा 4 वेद 18 पुराण 10 उपनिषदे भागवत गीता हे जे ग्रंथ आहेत अनेक. त्या ग्रंथ कर्म सांगतेत का उपासना सांगतेत की जीव ब्रह्म्याचा ऐक्य सांगतेत का जीव ब्रह्म्याचा भेद प्रतिपादन करतेत. ते आपल्याला काय प्रमाण पाहिजे. शास्त्र प्रमाण. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी. म्हणून शास्त्र आपल्याला काय असावं प्रमाण असावं. जशी आई आपल्याला प्रमाण आहे. वडील आपल्याला प्रमाण आहेत. काही संशय घेत नाहीत आपण. कारण किती काय आहेत आपल्याला प्रमाण आहेत. तसं आपल्याला काय प्रमाण पाहिजे. शास्त्र प्रमाण पाहिजे. जे शास्त्र सांगेल ते खरं. शास्त्राने सांगितलं तुम्हाला हे राज्य टाकून द्या तरी हिंमत पाहिजे. काय टाकायची. टाकलं गौतम बुद्धांनी सगळ्या राज्यावर पाणी घातलं. कोणाचं ऐकलं.
श्रुती माता आहे आपली. श्रुतीनं जे सांगितलं ते आपण करायला पाहिजे. शास्त्र जे बोलल ते करायला पाहिजे. शास्त्राने सांगितलंय विष घी, तरी पण आपली काय पाहिजे? आपली इतकी श्रद्धा, इतका विश्वास कोणावर पाहिजे? शास्त्रावर पाहिजे. कारण की शास्त्र शहाण आहे. शास्त्र तुम्हाला शिकवित असतं. शास्त्राने काय काय शिकवलं तुम्हाला? व्यवहारातलं सगळं शास्त्राने शिकवलं. तुम्ही गर्भधारणेत असल्यापासून तर मसनवाट्या जाईपर्यंत कोणी सांगितलं तुम्हाला? शास्त्राने सांगितलं. पिंडदान पाळायचं कोणी सांगितलं? शास्त्राने. दाहवा करायचा कोणी सांगितलं? शास्त्राने. तेरावा करायचं सांगितलं कोणी? गंगापूजन करायचं सांगितलं कोणी? लग्न करायचं कोणी सांगितलं? शास्त्रात लग्नात मध्ये जे जे विधी आहे तो कोणी सांगितला? हां. आणि तुम्ही बसले बी तिथं मांडी घालून ब्राह्मण मंत्र म्हणायला. लावा डोळ्याला पाणी. लावलं तुम्ही डोळ्याला पाणी. म्हणा मामा. म्हणले नाही? काय म्हणा? मामा आत्मानाम म्हणले का नाही बाबा? लावलं होतं का बामणाच्या? म्हणून लावा डोळ्याला पाणी. म्हणा ममा आत्मानाम. म्हणा ममा. म्हणले तुम्ही ममा. म्हणा आत्मानाम. आत्मानाम श्रुती स्मृती पुराणयुक्तो. आणि तिथून पुढं मग बामणाचं फल प्रत्यार्थम करेष्यती. ते तांदूळाचे दादा सोडा पाणी आणि द्या 1100 रुपये. तिथून पुढचं असतं ते. पण म्हणले का नाही विधीनं? ब्राह्मणाने विधीनं तुम्ही काय केलं? पाणी ग्रहण केलं. म्हणून तुम्ही जन्मले आणि तवापासून जन्मले तवापासून विधी आहे. 10 दिवसाचा 12 दिवसाचा बिनटाळ आला. आता आमच्या इथं बाळंतीने आम्हाला काही जमत नाही. तिथूनच लागला काय? तिथं 12 दिवसाचा आणि मेल्यानंतर 13 दिवसाचा इटाळ. म्हणजे देह इटाळी जन्माला आणि इटाळ ठून मेला. म्हणून देह विटाळाचे आळे. माया मोहपास जाळे. पतन शरीराच्यामुळे शरीर काळे ग्रासिले. म्हणून सावध व्हा जरा. म्हणून इथं महाराज म्हणतात शास्त्र आपल्याला प्रमाण पाहिजे. शास्त्रात काय सांगितलं? फक्त शास्त्राने सांगितलेले जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन. जीव ब्रह्मरूप आहे हे शास्त्राचं प्रमाण आहे. शास्त्राने अनेक सांगितलेत. प्रवृत्तीपर सांगितलं शास्त्राने. पण प्रवृत्ती ही निवृत्तीत जाण्याकरता सांगितली. शास्त्राने ते यज्ञ सांगितले, योग सांगितला, जप सांगितला, तप सांगितला. हे वेद अनंत बोलिला पण अर्थ इतकाची साथ दिला. वेदाने अनंत सांगितलं पण अनंत अनंतासाठी नाही सांगितलं, एकासाठी सांगितलं. एका नवरदेवासाठी सगळा खटाटोप असतो तिचाला. तिचाला मंडप, तिथले वाजित्री, तिचाला डीजे, तिथले बफे काय असतं ते बुटा सगट खायचं पंक्ती. ह्या सगळ्या कशासाठी असत्या? तिथले पाय धुणं, तिथल्या बोळवणी, हे सगळं कशासाठी असतं? एक नवरदेव नसू दे करा बरं देव थाट. कोण करील? होय. कोण कोणाचे पाय धुईन? कोण कोणाला जेव घालील? अरे वाढायचं नाही, काढून मारून रट्टे देतील काढून त्या वराडाला. नवरदेव गेला पळून लग्न लागायच्या आधीच. कोण? हां. नवरदेव बसलं करोडात लपून म्हणे यायची गंमतच करतो मी. कोणाची? वराडाची नाही. ह्या आता इकडे गावातल्या लोकांची. याची काय करतो? आणि ते बसलं जाऊन करोडात. नवरदेव आणा, नवरदेव आणा. नवरदेवाच्या मामानी नवरदेवाला घेऊन यावा. नवरीच्या मामानी नवरीला, नवरीच्या मामानी आणली नवरी. उभी राहिली नवरी. पण नवरदेवाचाच काय नाही. घंटा झाला, 2 घंटे झाली. वऱ्हाड बेजार. सगळे लोक बेजार. म्हणजे आता काय करा, इथं भाषा आलेला नाही वाटा यायचा. हा सुद्धा 2-3 एकर जमीन कमी आहे. नोकरी लावू पण त्याला शिकलेलं तर आहेच ना. हां. आपल्यात आहे हिंमत. सगळे ओळखीचे आहेत माया. खासदार आमदार सगळे ओळखीचे. काय लावू? देऊन टाका आपल्या भाषालाच. ते येईन ना. मग दिली कोणाला? भाषाला. त्यालाच उभं केलं लावलं का नाही. आणि मग हे नवरं आलो. कशी मजा केली. अरे मजा कशाची? बायको गेली. मजा झाली का बायको गेली? आणि मग या वऱ्हाड्याचं काय झालं? हे वऱ्हाड कोंडलं. लय बेजार केलं होतं ना. या ही वयाने इतकं बेजार केलं. चट कोंडलं असं झोड केलं ते वऱ्हाड.
वऱ्हाडी बिन वऱ्हाडणी बी अशा ठोकून मोकळ्या गेल्या. म्हणून ध्यानात घ्या, एक्क्या नवरदेवामुळं एक्क्या नवरदेवामुळं सगळे सायाशेत तिथले. तसं इथं फक्त शास्त्रप्रमाणे, म्हणून एक परमात्मा आहे, ते तुमचं स्वरूप आहे. हे शास्त्र काय तर प्रमाण आहे. म्हणून वेदानंत बोलीला अर्थ इतकाची साधीला निजनिष्ठा नाम गावे विठोबाशी शरण जावे 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे. हाच एक प्रमाण असंभावना, एक दुसरी प्रमेय असंभावना. वेदांत वाक्य जीव ब्रह्म्याचे एकता प्रतिपादन करतात किंवा कर्म उपासना भेद प्रतिपादन करतात. असा जो संशय त्याला प्रमाण असंभावना म्हणतात. म्हणून वेद काय सांगतो, शास्त्र काय सांगतं, भेद सांगतो का अभेद सांगतो? तर सगळ्या शास्त्राचं एक वाक्यता आहे, जीव ब्रह्मरूप आहे. जीव ब्रह्मायना परहा, जीव ब्रह्म्याहून काय नाही. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण. म्हणून गीता काय सांगते, मम अंशो जीवलो की माझा अंश आहे जीव. काय सांगते गीता, काय सांगते भगवंत अर्जुनाला, काय सांगते ज्ञानेश्वरी, काय सांगते गाथा तुकाराम महाराज. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. फक्त अहंकार टाका तुम्ही, काही टाकायची गरज नाही. देहाचा काय धरलाय तुम्ही, तर देह नका टाकू. काय टाका, देह दुःख द्यायला का अहंकार दुःख द्यायला. समज, ह्या देहाचा तुम्हाला काय नाही, ह्या देहाचा अहंकार नाही, ह्या देहाचा इथं जवळच येत नाही. आता हे वाघ येतं, जाधव साहेबाच्या शरीराचा वाघाला काय नाही, अहंकार नाही. आणि जाधव साहेबाला वाघाच्या शरीराचं काय नाही. म्हणून याची दाढ जरी उठली तर तुम्हाला काय नाही, दुःख नाही. काऊन की त्या देहाचा काय नाही, अहंकार. आणि तुम्ही मग देहाचा काय धरला. बघा, झोपी गेल्यानंतर दार जरी ठणकत असली, झोप लागली, काय झालं, दार ठणकायलेली आहेच का नाही, शरीर आहेच का नाही. मग काऊन दुःख ना, जो अहंकार होता तो लीन झाला. अहंकार, बघा, ऑपरेशन करायचं तर डॉक्टर इंजेक्शन देत असतो. काय करतो तो, बेशुद्ध करतो. बेशुद्ध केलं म्हणजे काय केलं त्यांनी, तुमच्या मनाची जी संवेदना आहे ती संवेदना काय केली, बोंद केली. आपल्या भाषेत काय केली, ती बोंद केली. म्हणून किती जरी चिरलं पोट, 20% जरी चिरलं तर त्याला जाणवत नाही. आणि मग केव्हा जाणवत, 1.5 तास 2 तासाचं ते बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायला, मग होशीवर येतो. मग बघतो, बापरे किती चिरलो, मला तर काहीच कळालं नाही. मग शरीर नव्हतं का, चिरलं नाही का, तेव नव्हता का, मग काऊन झालं असं नाही कळलं ना का तुम्हाला. फक्त बेशुद्धीचं काय दिलं तर इंजेक्शन, भुलीचं इंजेक्शन दिलं तर. बघा, इंचू डासला, जिथं डासला तिथंच इंजेक्शन देतोय डॉक्टर. जिथं डासला फक्त सांग म्हणतो कुठं डासला, ती म्हणतो इथं डासला. ठीक आहे, का पद्धत देतात इथं डासला, तिथं काय देतं. मग ते 5-10-15 मिनिट त्याला वाटतं मला डासलाच नाही का नो, मस्त हसत ते, त्याचा पावर आहे. आणि मग हाय झालं की तुम्हाला कधी असं नाही, कोणाला डसला असं नाही. 10-15 मिनिटवर तर आपल्याला डसलाच नाही करू. आणि 15 मिनिटाच्या पुढं मग जे सुरू होती ठणक पहिल्यासारखीच, पुन्हा पहिल्यासारखीच काय होती सुरू. फक्त त्या इंजेक्शनाने काय केलं, बोन केली. तिथलं मन बोन करून टाकलं. तिथं मन ठुलं नाही, तिथं काय ठुलं नाही, मन ठुलं नाही, ते बोन करून टाकलं. म्हणून तिथल्या वेदना जाणं, तिथलं तादात्म्य सुटलं. तसं तुमचं शरीराचं तादात्म्य ना अहंकार टाकून द्याला, तुम्ही देवच आहेत. अहंकार गेला तुका म्हणे. बघा, तुम्हाला एक सूत्र सांगतो, आत्मा अधिक अहंकार बरोबर जीव. आत्मा अधिक बरोबर जीव. जीव उणे अहंकार बरोबर नाही. गणित सूत्र कळालं का नाही तुम्हाला. आत्मा अधिक अहंकार बरोबर जीव. आत्मा उणे किंवा जीव उणे अहंकार बरोबर आत्मा. जीव पुन्हा कशाला येईल, जीव उणे अहंकार. उणे झाला म्हणजे अहंकार गेला, उणे म्हणजे संपणं.
आणि अधिक म्हणजे मिळणं. उन्हे केला अहंकार, अहंकार केला तुका म्हणे देव झाला. काय टाकला? मग सोपं आहे का नाही? मग ते अहंकार असं फाशी घेऊन टाकायचा, इंड्रिल पिऊन टाकायचा, का घासलेट घेऊन फुकून घ्यायचा? ते अहंकार टाक नाही का उभारी कर नाही ते. हां, अरे कुत्रं करीत नाही तसं. ऐकलं का तुम्ही? कुत्र्याने फाशी घेतली, कुत्र्याने रिट उडी टाकून जीव द्याला. माणसं करायला मूर्ख होत ते. म्हणून ध्यानात घ्या अहंकार. म्हणून इथं महाराज म्हणतात की त्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्रतिपादन करणं हे शास्त्र हेच सांगतं. म्हणून ही विचारूप श्रवणाने निवृत्ती होते. तसेच जीव ब्रह्म्याचा अभेद सत्य आहे किंवा भेद सत्य आहे. म्हणून जीव ब्रह्म्याचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे. म्हणून तुम्हाला वाटतं ब्रह्म काय मी काय, कशी बरोबरी लागेल? देवाची ना आपली बरोबरी लावता येते की आपल्याला? असंच वाटतं का नाही आपल्याला? मी कुठं देव काठ, असंच वाटत ना. तुम्ही कसं पाहता देवाकड? ज्यांनी 12 गाव अग्नी गिळे, ज्यांनी गोवर्धन उचलला, आपल्याला 2 पायले कटोडे घेतलं तर 10 पायाच्या, त्यांनी काय उचलला? गोवर्धन उचलला. त्यांनी 12 गाव अग्नी गिळे, त्यांनी कालिया नागाचं मर्दन केलं. ते त्याच्याकडे लक्ष द्यायचा तुम्ही. कोणाकडे? अरे त्याची उपाधी वेगळी आहे, त्याची उपाधी माया आहे. ज्याची उपाधी माया आहे त्याला लहान होता येतं आणि अनेक बी होता येतं, एकाचा अनेक होता येतं, त्याला गुप्त होता येतं, प्रकट होता येतं. कोणती? त्याची उपाधी फेरक आहे का स्वरूपात फेरक आहे तुमच्या? त्याच्या स्वरूपात काय नाही फरक नाही, फक्त फरक कशात आहे? आणि तो बी म्हणतो बाई उपाधी खोटी आहे आणि तुमची बी उपाधी खोटी. असं कोण म्हणायला? परमात्मा म्हणायला, देव म्हणायला की अर्जुना माझी उपाधी खोटी आहे, तुझी बी काय खोटी आहे. जसा मी निरुपाधिक आहे तसा तू बी कसा आहे निरुपाधिक आहे. म्हणून उपाधिकृत भेद आहे. ईश्वराची उपाधी माया शुद्ध सत्व गुण प्रधान असल्यामुळं ती त्याला आवरण करीत नाही, त्याला आच्छादन करीत नाही, त्याला भ्रम करीत नाही. त्याची उपाधी कशी आहे? शुद्ध सत्व गुण. गुणाने विणली रे कणबा तुझी गोंगडी, आम्हा शिका दिली. आपली गोंगडी कशी आहे? नवा ठाई फाटून गेली, मंगळ अमंगळ अशी आपली गोंगडी. मग गोंगडीत फरक का स्वरूपात फरक? असते एखाद्याची गोंगडी, एखाद्याचा बंगला असतो ना, एखाद्याचा झोपडा असतो, पण माणूसच आहे तो बी. बंगल्यातला तरी कोण आणि झोपड्यातला तरी माणूसच आहे. तसा तो ईश्वराला बंगला आहे आणि तुम्हाला झोपड आहे. पण ईश्वराचं जे स्वरूप आहे लक्ष्य स्वरूप, तेच जीवाचं बी काय लक्ष्य स्वरूप आहे. म्हणून उपाधिकृत भेद आहे, वस्तुगत भेद नाही, अभेद आहे. म्हणून जे शास्त्र सांगतं भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे असा जो संशय त्याला प्रमेय असंभावना म्हणतात. प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. म्हणून जीवाचा नाही भगवंताचा ईश्वराचा जो भेद आहे तो खोटा भेद आहे. जीव आणि परमात्मा एकच आहेत. कसे तर एकच आहेत. बघा उद्बत्तीवरचा अग्नी आणि महदाग्नी एकच का दोन? आता याची उपाधी लहान असल्यामुळं चुन करायले. तुम्हाला जर पाहतच असेल चमत्कार, 200 क्विंटल जर कापूस असेल त्याला ती उद्बत्ती चिटका, मग पहा महदाग्नीचा चमत्कार. पण तुम्ही असं करणार नाही, मग त्याला लहान म्हणावं का? हे त्या कोलांट्याला अरे अख्खं गाव जाळण्याची त्याच्यात काय? उपाधी लहान असली म्हणजे तो का लहान आहे का? ते एकच आहे, तो महानच आहे. उपाधीमुळे लहान दिसायला, उपाधीमुळे लहान आहे, नाही तर तो काय नाही. तसं जीव उपाधीमुळे लहान आहे, नाही तर तो लहान नाही, तो परमात्माचे. जीव अवघे देव खोटा नागवी. संशय तुमचा खोटा आहे आणि ते तुमचं नागवण करायला. म्हणून त्याला प्रमेय असंभावना म्हणतात. ती मननाने निवृत्त होते, श्रवणाने प्रमाण असंभावना निवृत्ती होती. श्रवणात कळाल्यानंतर जे प्रमाण हे शास्त्र ते आपल्याला मान्य असा. शास्त्र काय सांगतं आपल्याला, काय प्रमाण? मग कोणाला तुकाराम महाराज प्रमाण, कोणाला ज्ञानेश्वर महाराज प्रमाण, कोणाला शिवलेला अमृत प्रमाण, कोणाला गाथा प्रमाण.
कोणाला ज्ञानेश्वरी प्रमाण आवड असते आपल्या, काहीला ज्ञानेश्वरी आवडती, काहीला गाथा आवडतो, काहीला शिवलेलं अमृत आवडतं, कोणाला ते गुरुचरित्र आवडतं. अरे सगळ्या शास्त्रात एकच सांगितलेलं आहे, कोणतं शास्त्र वाचा, शास्त्रात काय सांगितलेलं आहे, जीव ब्रह्मरूप आहे, जगत खोटं आहे, जगत मिथ्यम ब्रह्म सत्यम, जीव ब्रह्मा आहे ना परा. हे सगळ्या शास्त्राचा एकच सिद्धांत, जग खोटं आहे, जीव ब्रह्मरूप आहे, ब्रह्म खरं आहे. ह्या सगळ्या शास्त्राचं काय. आणि जे बाकीचे शास्त्रच नाहीत, बाकीचे सांगते सत्यनारायणाची पोथी, त्याला शास्त्र म्हणा काय. कुठली कुठं आहे, काहीच मेळ नाही त्याच्यात. काय मेळ आहे त्याच्यात, तिथं नाही उपक्रम न उपसंहार. कुठं 6 महिने म्हण ते हिनं प्रसाद घेतला नाही, कलावतीनं काय घेतला नाही, सत्यनारायणाचा प्रसाद घेतला नाही. तिचा नवरा गेलता काय करायला, व्यापार करायला. 6 महिने त्याची नाव पाण्यात राहिली. किती महिने ऐकलं नाही की सत्यनारायण तुम्ही. आणि मग हिनं प्रसाद घेतला आणि मग त्याची नाव कुठं आली. आता 6 महिन्याचा ऑक्सिजन नेलता का त्याने. आत बामणाला तरी विचारवा तुम्ही, त्या वाचिणाऱ्या, 6 महिने पाण्यात राहिला कसा. कोणाचा, त्या कलावतीचा नवरा 6 महिन्यात पाण्यात राहिला कसा. म्हणजे बाबा लिहिलेलं मला काही माहीत नाही. मी आपला 1100 रुपये तुम्ही द्याले म्हणून मी काय करायलो, सांगायलो. आणि पुन्हा तिनं दुसऱ्या वेळेस प्रसाद घेतला नाही. हिरे माणिक आणले होते, त्याचे कोळशेच झाले म्हणा. ऐकलं असं ना तुम्ही, सत्यनारायणाची ऐका कथा. काय झाले, तुमचा झाला असं ना, सत्यनारायण झाला असं ना तुमचं, का नाही झाला. नाही झाला असं ना. आता लग्न होऊन आल्यावर काय झालं असन, जोडीने बसला असन, बामण वाचित असल, मग ते प्रसाद नाही घेतला तर त्या हिरे माणिकाच्या त्या आणलेली नावेत काय झाले, कोळशन. मग त्यांनी पुन्हा प्रसाद घेतला तर पुन्हा काय झाले त्याचे. आता काय आहे का कुठं ताळाला मेळ. माय 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 बाय म्हणतात, माय 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 टाका बरं प्रसाद मला. प्रसाद नाही घेतल्यावर असं होतंय. कशाचा. आणि प्रसाद बी काय असतं बघा, टोपलं भरून इतकुसं तूप असतं, कड फट. प्रसाद काय असतो देव, टोपलं भर प्रसाद आणि त्याच्यात तूप किती. नाही असा जर ले मोठा टाकला ना, असा हाणला तर मग ठसका लागल त्याला, गिळता येणार नाही. कोल्ड फट ते भाजलेलं पीठ. आणि त्यालाच काय म्हणले, प्रसाद. हे असत्या काय बघा, ह्या पोथ्यात वाया म्हणून वाया व्यर्थ कथा, वाया व्यर्थ ज्या कथा येतात. आठपाटनगर होतं ना, आता आलं ना पुष महिना पुढचं, ती म्हातारी येऊन बसती सांगायला. असं काढत्यात रांगोळीचा असणारा कोण, सूर्यनारायण. आणि 2-4 बसाट्याचा असणाऱ्याच्या सुना. आणि म्हातारी सांगते मन मी चंगा तो काठून मी कव्हा कोणाला चहा बाजीत नाही. बातीचं कसं मन चंग आहे, चंगट आहे का चंग आहे. आणि म्हणून त्या ते चालती कसं. मग आठपाटनगर होता, तिथं राजा होता, त्याला 2 बायका होत्या. कुठं आठपाटनगर नाही, कुठं राजा नाही, चाटे मेले राजा. आता कोणालाच बायका भेटायला तयार नाहीत. म्हणून ह्या सगळ्या वाया व्यर्थ कथा. आणि काही मार्ग येत वाटत ते देवाची, पण ते देवाच्या फार लांबचे मार्ग, ते देवाचेच मार्ग नाही. वाटत तेच कशाचे ते. आता उगाच असं टेम्पोमध्ये असणारे लाकडं टाकायचे, भांडे टाकायचे आणि 2 बकरं बांधायचे, चालले आम्ही देवाला. वारे वा, तुरुत पिराला पुन्हा कुठं. आणि चला मग तुम्ही बी कुठं, देवाला. आता हे कुठं निघाले, ते देवालाच निघाले नाही. आणि ते म्हणते काय, आम्ही कुठं चालो, देव 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 करायला. काय चाललेलं आहे हां. जे बसतेच असे माणसं, ते माणसं त्याच्याच लागे असते, ते राक्षसच असते सगळे. त्याला काय नाही नाही बसायला नसलं तरी उभं जाऊ आपण. लग्नात काय पाहिजे यायला, आता ट्रक ते तर राहिलंच नाही. आता अशा आईस गाड्या पाहिजे. म्हणजे अशा गाड्या की बस पाहायचं काम नाही, तरच येते ते. आणि तिकडं उभं राहून लटकून जायची तयारी. तुरुत पीर. कोणचा पीर, काऊन की ते सगळं तिखटच असतं खायला. तुरुत. ते पुढचं तुम्ही लावा आता.
त्याचं नाव मी काय काहून की सगळं असं खाता खाता शेंडी वर होती त्याची, असं तिखट असतं ते आणि खातं ते दुरूतच मग लागते त्याच्या मागं. म्हणून असे जे वाया व्यर्थ कथा ह्या सगळ्यात टाकून द्या तुम्ही. खरा संतांनी सांगितलं येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता. हे काही संतांच्या संगतीमध्ये जो परमार्थ आहे तो फलद्रूप परमार्थ आहे, बाकीचो परमार्थ आहे तो औन असा जो संशय त्याला प्रमाण संभावना म्हणतात. ही विचाररूप श्रवणाने निवृत्त होते. तसेच जीव ब्रह्म्याचा अभेद सत्य आहे की भेद सत्य आहे असा जो संशय त्याला प्रमेय संभावना म्हणतात. ती मननाने निवृत्त होते. जीव स्वतः ब्रह्मरूप असताना मी ब्रह्मरूप नाही, उलट मी देहच आहे असे समजणे याला विपरीत भावना म्हणतात. स्वतः जीव ब्रह्मरूप असून मी देह समजिणं यालाच विपरीत भावना म्हणते. गहनो थाडो भ्रम थायो जीवने. फार मोठा भ्रम काय झालेला आहे जीवाला झालेला. एटले देह पोते माने आपण ह्या देहाला तो मी म्हणसो ब्रह्मधरीशी देहाचा विठ्ठल म्हणे का रे वाचा. तू देह नाहीस भ्रम येतो. म्हणून ही विपरीत भावना म्हणून निधी ध्यासनाने निवृत्त होते. ती विपरीत भावना कशी बघा, श्रवणाने प्रमाणा संभावना जाते, मननाने प्रमेय संभावना जाते आणि विपरीत भावना ही नित्य ध्यासाने जाते. म्हणून इथं लावी मनापिशे. कशाचं पिसं लागा आपल्या मनाला? देवाचं पिसं लागलं ज्याच्या मनाला ते मन देव होत असतं, आणि ज्याच्या मनाला संसाराचं पिसं लागलं ते मन पागल होत असतं. फक्त टक्केवारी कमी जास्त असते त्याच्यात. कोणाचं 40%, कोणाचं 50%, ते वाढत 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 असते टक्केवारी. संसारातल्या लोकांची जी पागलपणाची जी टक्केवारी आहे ना ती काय होत असते वाढत. आता ज्याला संसार आवडायला 50% ते पागलच आहेत आजबी. काय आवडायला? ज्याला संसार आवडायला ते माणसं आज जरी पागल नसले 50%, 60%, 70%, 80%, शेवटी म्हातारपणी 100% पुढे येईल बरात धक्के तो मन होईल वेडे. म्हणून चिंती रोकडे आत्मज्ञान. म्हणून संसार करणाऱ्याचं मन पागल होत असतं. पाहिले नाही का तुम्ही अनेक लोक काय झालेत? आमच्या इथले म्हातारे रस्त्याने चालता चालता बोटं मोजी चलते. काय झाले ते? हा पागल झाले. आणि तुमच्या गावातले बी म्हातारे काय करायले? हा पागल झालेत का पागल व्हायच्याच मागं लागलेत. म्हणून संसारात जे माणसं पडलेतून संसार खरा समजून करायले ते मन पागल होत असतं, आणि जे मन परमात्म्याचं चिंतन करायलं ते मन राम होत असतं, परमात्मा होत असतं, तद्रूप होत असतं. चिंतने चिंतने आता कोठे जावे मन तुमचे चरण देखल्या. ते पुन्हा वापस येत नाही, तद्रूप होत असतं. तुका म्हणे गंगा सागरी संगम झाल्या उर्मी एकमय तद्वत्याप्रमाणे ब्रह्मरूप असताना मी ब्रह्म नाही, उलट मी देहच आहे असे जे विपरीत भावना ती नित्य ध्यासनाने जात असते. म्हणून यावरील विवेचनावरून गुरुमुखाने महावाक्य श्रवण हे जीव ब्रह्म ऐक्य मुख्य साधन आहे. व असंभावना विपरीत भावना जर असतील तर त्याच्या निवृत्ती करता श्रवण साधने आहेत, श्रवणाधिक साधने आहेत. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रतिपादन करणारा हा ग्रंथ मोक्षाचे साधन आहे. या ग्रंथाचे श्रवणाने मुमुक्षुला आत्मज्ञान होईल यात मुळीच संशय घेण्याचं कारण आहे. म्हणून हा ग्रंथ सफल आहे. जर तुम्ही मनाने श्रवण केलं, खरंच ऐकलं काळजीपूर्वक, तर नक्कीच तुम्हाला ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा विचारसागर ऐकून मोक्ष होतोच, निश्चित होतं. फल आहे परमार्थाला. काय आहे? फल आहे. म्हणून श्रवण करावं वेदांताचं, मनन करावं वेदांताचं, नित्य ध्यास लागाव वेदांताचा. म्हणून तत्कथनम तत्श्रवणम तत्चिंतनम. पूर्ण वेळ श्रवण केला, आता त्याचं दिवसभर मनन करावं. रात्री विषय काय झाला याचं काय करावं. कशाला म्हणते प्रमाणा संभावना, कशाला म्हणते प्रमेया संभावना, कशाला म्हणते विपरीत भावना, आणि ती कशा कशाने निवृत्ती. प्रमाणा संभावना कशाने निवृत्त होती? त्याला शास्त्र प्रमाण आहे, वेद प्रमाण आहे. कशाला? प्रमाणास. काय प्रमाण? बघा वेद काय सांगतो, वेदाचं काय मतीचा अर्थ आहे? फक्त सगळे वेद शास्त्र पुराण, 4 वेदजान, 66 कारण, 18 पुराण कोणाला गती?
आणि हरीला कशी गाते? हरी आत्मा आहे, अनात्मा तुम्ही आहात असं गाते. हे सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे प्रमाण आहे तुम्हाला शास्त्र. आणि त्या शास्त्राचं काय प्रमाण आहे? जे ब्रह्मरूप आहे हेच ते प्रमाण आहे. प्रमेय संभावना जीवाचा आणि ब्रह्म्याचा भेद खरा आहे का भेद खरा आहे? तर भेद खरा नाही, अभेद खरा आहे. जीव कोण आहे? ब्रह्मरूप आहे, भेद खरा नाही. आणि जी विपरीत भावना आहे मी देह असं वाटतं, नित्य ध्यासनाने ती विपरीत भावना बी जात असते. असो ऐसा कोठे आठवती नाही, देहीची विदेही भोगो दशा. देहे असून विधी स्थिती प्राप्त होती, देहाची आठवण राहत नाही, देह आहे अशी भावना राहत नाही. बघा लक्षात घ्या ह्या गोष्टी. जर तुम्ही ध्यास लागला, बघा ती आळी भुंगा होऊन बुडून जाती, ध्यास लागला तिला. काय लागला? भुंगा येईन मला खाईन, भुंगा येईन मला खाईन, भुंगा येईन. ध्यास लागला आणि ती पूर्ण तिला पख फुटली, ती उडून गेली. तुम्ही तर मुळातच ब्रह्मरूप आहेत, तुम्हाला परमात्मा व्हायला लागतच काय? बालगंधर्व द्रौपदी झाला, लोकाला सगळ्याला वाटायला कोण येतो आणि त्याला बालगंधर्व व्हायला लागतं काय? लोकायला वाटायला पण तो बालगंधर्वच असा त्याचा काय निश्चय. बघा तो बालगंधर्व होता, हुबेहूब स्त्रीचं पार्ट घेत होता आणि प्रेक्षकाला वाटत होतं ही कोण आहे? द्रौपदीच आहे. बोलणं तसं, चालणं तसं, सगळे अलंकार तसे, सगळं वेशभूषा स्त्रीचीच. पाहणाऱ्याला वाटायचं कोण आहे? आणि त्याने वेश जरी धारण केला होता तर मनात काय निश्चय होता? मी बालगंधर्व आहे. तसा तुमच्या मनात काय निश्चय असावा? लोकांनी म्हणावं तुम्हाला, म्हणू दे, ते म्हणणारच ते. त्याच्या समजुतीनं तुम्ही नावाचे, तुम्ही रूपाचे, तुम्ही गावाचे, तुम्ही अमुखे तमुखे, पण तुम्ही चिटकून घेऊ नये. तुमचा निश्चय असा असावा की मी ब्रह्म आहे, मी तो वासुदेव, मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, ह्या सगळ्याचा मी साक्षी आहे, द्रष्टा आहे, प्रकाशक आहे. असा आपल्या अंतकरणात आपला काय असावा? निश्चय असावा. हा निश्चय होण्याकरता ध्यास करावा लागतो. नित्य ध्यास तद्रूपता प्राप्त होत असते. म्हणून आजचा विषय आपण त्याचं मनन करू आणि त्याचा तुम्हाला काय लागावं? ध्यास लागाव. आणि मग ध्यास लागल्यानंतर अंतर्मुख वृत्ती राहत असते, ती बाहेर येत नसते, इंद्रियात येत नसते आणि विषयाकडे जात नसते. अंतर्मुख राहून परमात्म्याच्या ठिकाणी ती वृत्ती निवृत्त होत असते. वृत्ती ही निवृत्त झाली, जनन देखे तिथे, मी माझे हरपले ठाई जेथे तेथे. अदृश्य जे झाले दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारून येते, त्रिपुट शिकरी गा दान मिळाले आहे ते. अशी परिस्थिती, अशी स्थिती प्राप्त होत असते. म्हणून हा श्रवण वेद असणारा विचार सागराचा जो ग्रंथ आहे, याला फल आहे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, जन्ममरणाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. हे काय निश्चित फल आहे. जर तुम्ही खरंच श्रवण केलं, म्हणून नित्य ध्यास केला आणि तत्वमसी शोधन केलं तर खरं तुमच्या पदरात मी ब्रह्म आहे असा निश्चय व्हायला काहीच काय नाही, हरकत नाही. पुंडलिका वरदी विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे तो सोने मज द्यावे, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे, विश्वस्वधर्म सूर्य पाहू. जो जीवांतील तो ते लाहू, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनाव्रत भूमंडळी भेटो. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होमोणे तिनी लोकी. भजी जो आदे पुरखी आणि ग्रंथोपजीये, विशेषी लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय एत म्हणे श्री विश्वे. हा होईल दान पसावो, येणे वरी ज्ञान देवो, येणे वरी ज्ञान देवो, येणे वरी ज्ञान देवो. सुखिया झाला ओम. शांती शांती शांती. पुंडलिका वरदे.
श्री ज्ञानदेव माऊली ज्ञाने